आपली सकाळची सुरुवात आहे ना गाईचं दूध काढण्यापासूनच होती भाऊ. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी आहे रोहन लोखंडे आणि स्वागत तुमचं आपल्या या एक मिनी ब्लॉग मध्ये. आणि सकाळी उठलं तर लय काम राहते भाऊ आपल्याला. गोठा क्लीन करायचा, सगळं झाडून वगैरे काढायचं, गाईला आणि बैलांना बाहेर बांधून द्यायचं गोठ्यामधून. तर हे सगळं काम झाल्याच्या नंतर आपल्याला मस्तपैकी निवांत बसायचं राहतो. आणि आज आहे ना मम्मी पप्पाला जायचं होतं घर भरून निघाला कुठं बजाजनगरला. तर मम्मी ते आवरत होते मस्तपैकी आणि त्याच्यामध्ये पाऊस पण चालू होता भाऊ. आता त्यांचं चालू होतं जायचं की नाही पण मग ते निघलेच भाऊ. आणि ते ना मला काम लावून गेले भाऊ. घरामध्ये पाणी नाही म्हणे, पाणी भरून घे, टाकीमध्ये पाणी नाही ते पण पाणी भरून घे म्हणे. आणि त्याच्यामध्ये ते निघलेच नंतर थोडा वेळ झाला तर लय पाऊस चालू झाला भाऊ. म्हणलं आता कसं करायचं, थोडा वेळ थांबूनच घेऊ म्हटलं. आणि पाऊस पडला तर लय चिडचिड होती भाऊ. काय सांगू तुम्हाला, नुसतं चिखल होतो. आणि इथं जू पडलेलं होतं भाऊ. ते जू पण लय पावसात भिजत होतं. म्हणलं आपण ऐन टायमावर काही पण वस्तू बघतो. मग काय त्याला उचलून दिलं भाऊ पात्रा खाली ठेवून. आणि काल बाकऱ्याला पाला तोडला होता त्याच्यामुळे आज निवांत होतं. मस्तपैकी बाकऱ्याला पाला वगैरे टाकून देतो मी आता. आणि वरतून पाऊस चालू भाऊ. आणि बाकऱ्याला पाला टाकायची वेळेस मला काही व्हिडिओ काढता येणार नाही, त्याच्यामुळे मस्त मी गाणी ऐकतो आता. काकाची सॉंग ऐकतो भाई आपण. काळे दिली बाज, टेम्पररी प्यार. हा सोपं ना माय. तर तुम्हाला माहिती ना डायलॉग कसा आणला आपण. बॅक कर मी. हा डायलॉग मारणं बस झालं म्हटलं. आता बकऱ्याला पाला टाकला होता आणि आपल्याला मोटर चालू करायची होती भाऊ. आणि त्याच्यामध्ये ऊन नव्हतं, पाऊस चालू होता, त्याच्यामुळे सोलर तर काही चालणार होतं. त्याच्यामुळे मला ना लाईटची मोटर चालू करायची होती. आपली विहीर आहे ना मक्काच्या डायरेक्ट मध्यभागी होती, तिथं जायचं होतं. त्याच्यामुळे मी शर्ट आणि ते अंगावर घेतला होता, कारण लय पाणी लागत आणि पाणी पण चालू होतं, त्याच्यामुळे पाणी अंगावर पडणार होतं. विहिरीला भरपूर पाणी आलं भाऊ. म्हणलं पाणी नंतर भाऊ आधी आपण मोटर चालू करून घेऊ, कारण पाऊस जर जास्त वाढला ना तर बेकार काम होईल. आणि मित्रांनो कुलूपची सिस्टीम पाकायची, नुसतं वाढायचं त्याला ना चावी लागायची ना काही. आणि मित्रांनो तुम्ही याला डायरेक्ट हात नका लावत जो बरं. आणि नाही असं धुडकं घ्यायचं आणि त्यांनी त्याला उघडायचं, कारण ना पावसाळ्यात दिवस चालू होऊन त्याच्यावर पाणी साचलेलं राहतं आणि लोखंडाचं आहे, त्याच्यामुळे करंट लागू शकतं. आणि मित्रांनो मला असं वाटतं फ्यूज जर लावलेली असली, मोटर चालू जर नाही केली ना तर मोटर चालू होऊ शकते. त्याच्यामुळे मी नाही अशी काढी लावून ठेवतो भाऊ. आणि मित्रांनो मी स्टार्टर चालू केलं आणि इकडे जाळं इकडे दूर निघत होता. म्हणलं काय विषय हो, तसं मी लय बेकार बरं का, पण मी इथं लय घाबरतो मी. मग काय ज्या फ्यूज मधून दूर निघत होता भाऊ तो फ्यूज काढून बघितला, तो गेला तुटून, त्याच्यामधला फ्यूज जळायला होता भाऊ. आणि 2-3 वेळेस ट्राय करून बघितलं ते काही जमलंच नाही भाऊ. जाळून दूर सोबतच निघत होता. म्हणलं अरे जाई मोटर जळून चला आपण घरी. आता चाललो घरी. तसं लय बेकार मी. हा पण इथं नाही का चालत नाही आपलं काही लाईट होती. आता 2-4 5 8-10 वर्ष जर जिम मारली नाही तर जर आलं फक्त थोडंसं झटकालो कर मी. असं नाही चालत इथं विषय काढलास. मग काय घरी आलो थोडं बसून राहिलो, पाऊस बंद झाला आणि थोडं ऊन पडलं होतं. म्हणलं चला आता मोटर वगैरे चालू करून घेऊ. मोटर चालू करून पाणी वगैरे भरून घेतलं भाऊ. आणि मित्रांनो मी तुम्हाला काल म्हटलं होतं मी एक चॅलेंज घेतलेलं आहे. आणि ते चॅलेंज काय घेतलेलं आहे ते तुम्हाला मी काही सांगितलेलं नाही. त्याच्यामध्ये मी भरपूर पॉईंट ऍड केलेले आहे. त्याच्यातला एक पॉईंट मी चालू केलेला आहे, तो म्हणजे ब्लॉग काढायचा. तर मित्रांनो तुम्हाला ते चॅलेंज लवकरच सांगून देईन मी काय आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय मित्रांनो.